नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आणि एक संताप असा आलेला आहे मला. खूपच संताप आलेला आहे मराठी माणसांबद्दल. खास करून जी मराठी माणसं आज मुंबईमध्ये येत आहेत ती फक्त आणि फक्त नोकरी करण्यासाठी येत आहेत. अरे लाज वाटली पाहिजे. मुंबईत येऊन ते भैया, गुजराती, मारवाडी ते धंदा करतायत. आपण नोकरी करण्यासाठी येतो आहे. काही दिवसांनी असं होईल जसं इंग्रजांनी भारतावर व्यापार करून राज्य केलं होतं भारतावरती, तशी परिस्थिती आता महाराष्ट्रावरती येण्याची शक्यता आहे. कारण गुजराती, मारवाडी हे जे भैया लोक येत आहेत मुंबईमध्ये आणि सांगतात तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही नोकरी करा, नोकरी सोडून जा. अरे काहीतरी शंड असेल ना तर लाज बाळगा, लाज शंड. तर मुंबईत येऊन धंदे करा मराठी माणसांनो, नोकरी करू नका. ह्या भैयांना त्यांची अवकात दाखवून द्या. कारण आज अशी परिस्थिती आहे की मुंबईत तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्हाला नोकरीवरून काढतायत. उद्या सकाळी तुम्हाला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून मुंबईतून बाहेर काढतील आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ह्यांची सत्ता येणार आहे. त्यावेळी तुम्ही काय करणार? तुमची प्रॉपर्टी बळकावतील. तुम्ही जमिनी आज विकताय, जमिनी विकून पैसे घेताय, मजा करतायत. ते तिथून मुंबईमध्ये त्यांचे लोंढे येत आहेत. आज कामं करण्यासाठी येत आहेत, धंदे करतायत. पण मराठी माणूस फक्त येऊन नोकरी करतो आहे. मराठी माणूस नोकरी देणार झाला पाहिजे. आज त्यांचा गुलाम होतो आहे, भैयांचा गुलाम होतो आहे, मारवाड्यांचा गुलाम होतो आहे, त्यांच्या दुकानात काम करतो आहे. पण हा विचार करत नाही की आपण महाराष्ट्रात राहतो, आपला धंदा केला पाहिजे. छोटे मोठे धंदे करा, एकजूट व्हा. आता एकजूट नाही झालात तर उद्या सकाळी तुमच्यावर भीक मागण्याची पाळी येणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोकरी पण नसणार, तुमची मुंबई पण तुमच्या हातातून गेलेली असणार. मला कोणत्याही पक्षाने ह्यासाठी पैसे दिलेले नाही आहेत किंवा मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. आज अशी परिस्थिती आहे मराठी माणसांची, अशी झाली आहे परिस्थिती की त्यांना गुलाम बनवून राहावं लागतं आहे. अरे शंडानू, आता जागे व्हा. आता नाही जागे झालात तर वेळ तुमच्या हातातून नक्कीच जाणार आणि तुम्ही गुलाम होणार. आणि महाराष्ट्रावरती या गुजरात्यांची, मारवाड्यांची सत्ता असणार, तेच असणार आणि तुमच्यावर भूखंडावरती लाथ मारून तुम्हाला ते हाकलून देणार आहेत. त्याच्यामुळे आता सावध नाही झालात, आता तुम्ही धंद्यात नाही उतरलात तर तुमचे दिवस गेले समजायचे महाराष्ट्रातून. मी पण आज प्रतिज्ञा केली आहे, मी पण नोकरी करतो पण गुलाम होऊन करत नाही. जर मला कोण बोलला की तू हिंदीत बोल, मी सरळ त्याला शिव्या देतो, सांगतो इथे येऊन तू धंदा करतो आहेस ना, धंदा कर, मला शिकवू नकोस. हिंदी बोल, गुजराती बोल, मी मराठीतच बोलणार. मराठीच माणूस आहे आणि स्वतःचा एक बिझनेस उभा करणार आहे. जोपर्यंत माझं फंडिंगचं काम होत नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही. मी माझा बिझनेस ठरवलेला तुम्ही तो बिझनेस करणार आहे. अरे 4 तरुण एकत्र येऊन बिझनेस करा. तुमच्याजवळ पैसे नसतील, चौघांनी कॉन्ट्रिब्युशन करा, पैसे काढा, धंदा उभा करा. हळूहळू पुढे या. तुम्ही पुढे नाही आलात तर तुमच्या पोटावरती गुजराती, मारवाडी पुढे येणार आणि तुमच्या पोटावरती ते लाथ देणारे 100% आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा. भले तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तरी चालेल, पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोचवा. हा व्हिडिओ मराठी लोकांपर्यंत गेलाच पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.